नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो. मिनरल मिक्सर ही जी पावडर आहे किंवा मिनरल मिक्सर जे अलीकडच्या काळात गोठ्यावरती वापरण्याची गरज का आहे आणि ती वापरणं का गरजेचं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो, मातोश्री डेअरी फार्म मध्ये आपलं स्वागत आहे. मिनरल मिक्सर ही कन्सेप्ट 1979 साली आली आहे. त्या काळात सांगितलं गेलं होतं की 50 ग्रॅम हे मिनरल मिक्सर जनावरांना देणं गरजेचं आहे, कारण जमिनीमधून किंवा चाऱ्यामधून त्यांना जे घटक पाहिजेत ते त्यांना घटक त्या प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे हे देणं गरजेचं आहे, कारण जे जमिनीत त्या काळात 1979 साली चालू होतं, ते आता ह्या अलीकडल्या काळात हे शेतकरी बांधव हे अलीकडल्या काळात हे मिनरल मिक्सर हे जास्त प्रमाणात वापरतात. तेही कंटिन्यू वापरत नाहीत. ते काय करतात, एका दुसरी बॅग करताना वापरत नाही. त्याचा पुढे जाऊन तोटा काय होतो, गायी व्यवस्थित टायमिंगला गाभ न जाणे, गायी आजारी पडणे, वारंवार मस्टडीचं प्रमाण वाढणे, गायी मस्टडी होणे, ह्यासारखे आजार वारंवार गोट्यावर निर्माण होतात किंवा उद्भवतात. त्यासाठी मिनरल मिक्सर हे कंटिन्यू देत चला. त्या मिनरल मिक्सर म्हणजे काय, मिनरल मिक्सर मध्ये दोन प्रकार असतात, एक विटॅमिन्स आणि दुसरं मिनरल. ह्या दोन्ही प्रोडक्टचं मिश्रण करून जे बनवलेलं असतं त्याला मिनरल मिक्सर म्हणतात. पण काय, आपल्याकडे एक नवीन वेटर्निया कंपनीचं वेटरी मिक्सर लॅक्टेशन म्हणून एक मिनरल मिक्सर आहे. ह्यामध्ये सर्व प्रकारचे विटॅमिन प्लस सर्व प्रकारचे मिनरल प्लस हे प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक, हे जे रुमिन पचन किंवा गायीचे पचन क्रिया करण्याचं जे काम असतं ते ह्यामध्ये दिलेलं आहे. प्लस ह्यामध्ये टॉक्सिन बाइंडर म्हणून हा एक घटक ऍडिशनल दिलाय. ते काय करतं, जनावरांना चाऱ्यामधून जो बुरशीजन्य घटक जातो तो घटक शेणावाटे बाहेर काढण्याचं काम करतं. दुसरी गोष्ट, त्याच्यामुळे काय होतं, जनावरांना वारंवार मस्टडीचा प्रॉब्लेम होत नाही, आजारी पडत नाही, पोटफुगी प्रॉब्लेम होत नाही. प्लस त्यांनी ह्यात बफर सोडा हेही यात दिलेलं आहे. त्या बफर सोडामुळे तुम्हाला वर्ण सोडा द्यायची गरज नाही. गायीचं रुमेन व्यवस्थित चालतं, पचनक्रिया चालते व्यवस्थित, त्यांचं शेणाची पोटी ही चांगल्या प्रकारे होते गाय, आणि गाय सुदृढ राहते. प्लस गायीची ह्युमिनिटी पॉवर वाढते. विटॅमिन आणि मिनरलमुळे काय होतं, गायीची रोग प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे काय होतं, गायी आजारी पडत नाही, दुधाला मिल्किंगला व्यवस्थित चालतात. हे देत असताना कंपल्सरी ह्या कंपनीचं म्हणणं आहे की बाबा सकाळी 100 ग्रॅम आणि संध्याकाळी 100 ग्रॅम द्या, पहिले ते 100 दिवस, आणि नंतरचे 100 दिवस 50-50 ग्रॅम द्या. प्रत्येक कंपनीचा डोस असा आहे, कसा आहे, गाय ज्या प्रमाणात दूध देते त्या प्रमाणात तिला ती घटक मिळणं गरजेचं आहे, आणि ते घटक जमिनीमधनं मिळत नाही. त्यासाठी हे मिनरल मिक्सर वापरणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, 100% मिनरल मिक्सर वापरा, ज्यामुळे गायी तुमच्या वेळेवर गाप जातील, एका वर्षाला त्यांचं वेत होईल, त्यामुळे तुमचा गोठा सक्सेस राहील, गोठा तोट्यात जाणार नाही, याची काळजी घ्या. त्यासाठी कंटिन्यू मिनरल मिक्सर हे वापरा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.